आता अशी काही योजना असती जी कधी बघितली सुद्धा नाही, वाचली सुद्धा नाही, अशी पण येते. म्हणजे याचा अर्थ आपण परत आपला सोर्स काहीतरी कमी पडतोय आपला. ह्या योजना आहेत PM डिवाइन, पूर्वोदय, NESID आणि उन्नती. काय हा प्रकार? मुळात इथं प्रश्न तुम्हाला काय विचारलंय, पूर्वोत्तर राज्यांसाठी. आता इथं थोडा जिओग्राफीचाही पार्ट येतो, जिओग्राफीचं बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. पूर्वोत्तर राज्य आणि पूर्व भारतीय राज्य, नॉर्थ ईस्ट एरिया, म्हणजे मग ते 7 सिस्टरवाले सगळे. त्याच्यामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, सिक्कीम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, हे सगळे 7 सिस्टरवाले. ते ह्याला काय म्हणायचं, पूर्वोत्तर. पण पूर्व भारतीय राज्य म्हणलं की मग इकडं याच्यामध्ये येतं बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, ते पण पार्ट होतात, ज्याला आपण पूर्वचा एरिया म्हणतो, आणि तो नॉर्थ ईस्टचा एरिया म्हणतो. इथं काय विचारलेलं आहे, पूर्वोत्तर राज्यांसाठी कुठले आहेत, आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन इथं योजना आणि त्याचे टार्गेट ग्रुप हे आपल्याला जर माहीत नसतील तर याचं उत्तर येणार नाही. क्लिअर कट. या पूर्वोत्तर राज्यांसाठी ही योजना जर बघितलात तर पूर्वोदय योजना सोडली तर बाकी सगळे येतात. हे ज्याला माहिती आहे, कारण या योजना वाचल्या पाहिजेत आणि त्याचा टार्गेट ग्रुप माहिती पाहिजेत. म्हणजे हे PM डिवाइन आहे, उन्नती आहे, आणि ही आता ह्याची पण लॉ फॉर्म सांगितल्यावर तुम्हाला अजून कळलं. सगळ्यात महत्त्वाचा पहिला PM डिवाइन. इथं क्लिअर कट ह्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर नॉर्थ ईस्ट रिजन. PM डिवाइनचा लॉंग फॉर्म काय? इथं प्राईम मिनिस्टर डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर नॉर्थ ईस्ट रिजन. आणि मग नॉर्थ ईस्टमध्ये आता सांगितलं 7 सिस्टर येतं. आणि हे पूर्वोत्तर नॉर्थ ईस्टचे राज्य विचारलेत. पूर्व उत्तर म्हणजे नॉर्थ ईस्ट. परत क्लिअर. आणि ह्याची सुरुवात झालेली आहे 12 ऑक्टोबर 2022. आणि ह्याचा उद्देश काय, तर पुन्हा त्याच नॉर्थ ईस्ट म्हणजेच पूर्वोत्तर म्हणजे 7 सिस्टर या राज्यांचा काय करायचा आहे, सर्वोत्तर विकास करायचा, सर्वांगीण विकास करायचा आहे. त्यामुळे पर्टिक्युलरली एक अशी काही कुठली गोष्ट नाही आहे, सर्वांगीण विकासासाठी भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी येतात. नेक्स्ट उन्नती. आता याचा बघा लॉंग फॉर्म, सरळ उत्तर पूर्व ट्रान्सफॉर्मेटिव्ह इंडस्ट्रियलायझेशन स्कीम. त्याच्या नावातच तुम्हाला उत्तर मिळतं. नॉर्थ ईस्ट, उत्तर पूर्व, उन्नती, ट्रान्सफॉर्मेटिव्ह इंडस्ट्रियलायझेशन स्कीम. याची सुरुवात 9 मार्च 2024. आणि मग पुन्हा इथं इन्फ्रास्ट्रक्चर, रोजगार निर्मिती सगळंच ते निर्माण करणे. आणि NESIDS जी आहे, नॉर्थ ईस्ट स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम. त्याच्या नावात त्याच्या लॉंग फॉर्ममध्ये नॉर्थ ईस्ट आहे. सो दिस इज ऑल अबाउट बेसिक ऑब्जेक्टिव्ह एखाद्या स्कीमचं. आणि मी तुम्हाला एक मागे सांगितलं असेल लॉंग फॉर्म करण्याचा फायदा. आय विल प्रूव्ह यू. आत्तापर्यंत आयोगाने विचारलेल्या योजनेच्या प्रश्नामध्ये काही प्रश्न तुम्हाला लॉंग फॉर्मवर सुटतात. त्या योजनेचं लॉंग फॉर्म कळालं की क्लिअर कट त्याचं उद्दिष्ट कळून जातं.